गोलंदाजी करणारी टीम एक्स्ट्रा प्लेयर आपण पाठवलं तर बरं होईल. जाऊया मॅचच्या दिशेनं. अगदी विकास वैरी या मॅचला करतो ओपन आणि पहिला चेंडू यावेळी मात्र मैदानामध्ये टाकला जातो. अगदी पहिला चेंडूवरती लेफ्ट केला चेंडू डीप स्क्वेअर एक रिजनला अगदी निघून जातोय. 1 सेकंड बाउन्सला पंचांचा इशारा येतोय. अगदी 6 धावेसाठी काय सुरुवात झाली. 8 वाजून बरोबर 43 मिनिटांना पहिला चेंडू या मैदानामध्ये पहिल्या मॅचचा टाकण्यात आला आणि त्यानंतर मात्र या मॅचची सुरुवात अप्रतिम केली. अर्थातच विकास वैरी ओपन करतोय. नितीन आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी. नितीनचा अगदी पहिला चेंडू होता बॅकच्या रडामध्ये लेफ्ट केला चेंडूला आणि निघून गेला 6 धावेसाठी. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न फक्त दिशा दिली या चेंडूला. हलक्या हाताने एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते. कमबॅक चांगला झाला नितीनचा. थोडासा बॅकफुटवरती जाऊन पंच करण्यासाठी भाग पडला बॅटरला विकास वैरीला आणि शिवा आपण पाहिले तर अगदी नॉन स्ट्राईकला होता तो मात्र लगेच एक धाव कंप्लीट करतोय आणि स्ट्राईकला येऊन मात्र थांबतोय. सुरेख चेंडू ज्या पद्धतीने हा चेंडू सादर केला गेला ज्या पद्धतीने हाताळला गेला थोडासा बॅटर आपण पाहिलं तर जाग्यावरतीच उभा असताना मात्र वाईड यॉर्करचा प्रयत्न मात्र गोलंदाज नितीनचा यशस्वी होतोय. नितीनला आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती आलेल्या षटकारानं मात्र त्यांना टप्प्याची जाणीव झाली आणि त्यानंतर मात्र सातत्याने दोन्ही चेंडू अचूक टप्प्यावरती टाकण्यामध्ये नितीनला मात्र माहिरत हासिल झाली. एखादा गोलंदाज पहिला चेंडूवरती मोठा फटका खातो त्यानंतर मात्र बरंच काही त्याला शिकायला भेटतं आणि त्याचं एक चांगलं ताजं उदाहरण बघायला भेटलं. पुन्हा यावेळी मात्र लेफ्ट केलाय आहे क्षेत्ररक्षक मिड विकेट रिजन वरून वेगाने येतोय. कॅच ड्रॉप होते हातातून निसटून जातोय. 4 धावेसाठी येतो चौकार शिवाच्या बॅट मधून आलेला हा फटकार अप्रतिम फटका. शिवाला माहिती होतं लॉंग ऑन रिजन मध्ये खेळाडू सध्या तैनात नाहीये. मिड विकेटच्या खेळाडूला येण्यासाठी बरंच अंतर पार करावं लागेल. तोपर्यंत चेंडू मात्र निघून जाऊ शकतो. याच गोष्टीचा अंदाज घेऊन मात्र त्याने हा चेंडू खेळून काढलाय. संघाची धावसंख्या अगदी अपडेट होते. 11 या धावसंख्येवरती सध्या मात्र जाऊन पोहोचते 11. यावेळी देखील इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून खेळाडू आहे. कव्हर एक्स्ट्रा कव्हर वेगानं बघतोय. 1 बाउंड चेंडू मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला निघून जातोय. पुन्हा येतात 4 धावा. शिवानं मात्र आता अंदाज घेतलाय गोलंदाजाचा. कशा पद्धतीने गोलंदाजाचा चेंडू कुठे पडतोय कसा हाताळतोय त्याच्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घेण्याचं यंत्र तंत्र संपूर्ण विकसित करतोय आणि त्यानंतर बॅटिंग करणारा शिवा मात्र आता थोडासा आपण पाहिलं तर विध्वंस पद्धतीने बॅटिंग करतोय. संघाच्या धावसंख्येला आलेली बहर जी आपण पहिली 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 15-15 ऑन अ स्कोर कार्ड. तब्बल चेंडूचा खेळ आपण पाहिलं तर 5 आणि 1 टू गो. हा शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेच्या षटकातील. ऑलरेडी तयार होता मिड विकेटला चेंडू पकडला जातो. पकडला फेकला तो पण मात्र शिवा अगदी सर्फे कफन बांधके भागात आणि ज्या पद्धतीने ही धाव कंप्लीट केली. 3 षटकांची मॅच आहे जिथे आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या अगदी 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 16-16 ऑन अ स्कोर कार्ड. 16 धावसंख्या. सुरुवात आपण पाहिली तर ज्या पद्धतीने विकास वैरीनं करून दिली षटकारानं मात्र तदनंतर आपण पाहिलं तर शिवानं देखील त्याला साथ दिली. यानंतरची मॅच धनंजय बुरबुशी विपक्ष लौष्टा येवती अशी यानंतरची मॅच आहे. कॅप्टन्स तयार राहा कारण की इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस घेणार आहोत. धनंजय बुरबुशी विपक्ष लौष्टा येवती दोन्ही कॅप्टन्स राहा तयार. अनिल सध्या आपण पाहिलं तर अगदी गोलंदाजीसाठी दाखल होतोय. शिवा यावेळी फटका फसला. थोडासा टायमिंग मिस झालं होतं. लेट खेळला होता फटका. बॅट लवकर स्विंग झाली नव्हती. द्विधा मनस्थितीमध्ये अडकला होता. स्क्वेअर कट करू की लेफ्ट करू लेफ्ट करू की स्क्वेअर कट करू या द्विधा मनस्थितीमध्ये चेंडूला फक्त दिशा दिली आणि एक धाव मात्र कंप्लीट केली. धावसंख्या आपण पाहिली तर 70. आज कुणाल शेट मात्र 81-82 डोंबोली खोनी गाव ओमसा MTC आमच्या सोबत जोडला गेला आणि अगदी कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आज आपण पाहिलं तर
प्रसन्न भोईराज आपल्यासोबत ओमकार म्हात्रे देखील जोडला गेला. यावेळी मात्र चेंडू अगदी गुडलेन स्पॉट वरती पडतो. थोडस कट झाला चेंडू, हरकत करून निघून जातो. विकास वैरीसाठी हा मी म्हणेल प्रश्न होता अनिलला विचारलेला, जो दुसऱ्या चेंडूवरती त्यानं विचारला. धावसंख्या अगदी 17 17-17. हो सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, विकास वैरीला थांबवणारा चेंडू. कारण की विकास वैरीला थांबवणं भल्या भल्या गोलंदाजांना आतापर्यंत जमलं नाही, ते या गोलंदाजांना मात्र सहज करून दाखवले. कारण की विकासच्या मनामध्ये काय चाललंय जाणून घेण्याचं यंत्र यानं केलं विकसित. टप्पा चुकतेवरती ठेवला आणि गती थोडीशी वाढवली. त्यानंतर बॅटरला केलं जाते थोडंसं आपण पाहिलं तर पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न. यावेळी देखील चेंडू अप्रतिम हाताळला. या मॅच मध्ये आता मात्र ओव्हर क्रमांक 2 अप्रतिम गोलंदाजी करत असताना घराबाडी संघाच्या दिशेने राहते. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आमचे विशू ढवळे साहेब, मी विनंती करेल आपण देखील व्यासपीठावरती यायचं. आदरणीय विशू ढवळे साहेब, विनंती करेल आपण देखील या साहेब व्यासपीठावरती. सुरेख फटका, मागचा पाय वाकवला, लफ्ट केला, चेंडूला निघून जातो डीप स्क्वेअर रिजनच्या बाहेर. येतो 6 धावांसाठी अगदी षटकार. अप्रतिम फटका खेळला. पहिला 3 चेंडूवरती त्रास दिला मी म्हणेल विकास वैरीला. त्यानंतरच्या चेंडूवरती विकासने सांगितलं किती वेळ शांत बसणार, संत तर नाहीये. आणि त्यानंतर मात्र या चेंडूला अगदी त्यानं न्याय दिला. चेंडूला उचलून फेकून दिला डीप स्क्वेअर रिजनच्या बाहेर. वॉट अ स्ट्रोक, अलग स्ट्रोक था, झलक स्ट्रोक था, कुछ झलक का अलग था. अप्रतिम फटका विकास वैरी. बॅकफुटला जातोय, स्क्वेअर कट, अप्पा कट आहे, खेळाडू त्याच्या आवाक्या बाहेर. अप्रतिम फटका, शॉट ऑफ द डे, डॅसिंग सरपंच चषकचा डॅसिंग फटका येतोय. 2 षटकांचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 29 या आकड्यावरती. 29 ऑन अ स्कोर कार्ड. बॅकफुटला जातोय, स्क्वेअर कट, अप्पा कट आहे, खेळाडू त्याच्या आवाक्या बाहेर. लाईन 29 धावसंख्या सजली गेली स्कोर कार्ड वरती. ओव्हर क्रमांक 3 ला होईल सुरुवात. ओव्हर क्रमांक 3 मध्ये जाऊयात. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर गोलंदाज झाला तयार. ओव्हर क्रमांक 3. यावेळी मात्र अगदी इनसाइड आउट. अप्रतिम शिवाचा फटका, थोडासा हवेमध्ये आहे खेळाडू. अप्रतिम कॅच पकडली आहे. बॅटर बॅक टू द डकआउट. बॉलर नेम प्लीज. अनिरुद्ध गोलंदाजीसाठी अगदी दाखल झाला. पहिला चेंडूती त्यांना विकेट प्राप्त केली. आमच्या डावरी गावचे विद्यमान कॅप्टन अर्थातच आमचे ढवळे काका देखील आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि ते आल्यानं व्यासपीठामध्ये अगदी आनंद झाला. खास करून आपण पाहिलं तर प्रमोद दादा साळुंके साहेब यांचे अगदी जवळचे मित्र. संघाची धावसंख्येला आपण पाहिलं थोडंसं वलय आलं. संघाची धावसंख्या अगदी 29 या आकड्यावरती थोडी स्टॉप झाली मी म्हणेल धावसंख्या. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय राजू. सध्या आपण पाहिलं तर आप्पा
नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतात. अप्पा या नावानं बरेच प्रसिद्ध आहेत. गणेशवाडी टीम सध्या मात्र बॅटिंग करते. एक अट्रॅक्टिव्ह जर्सी या टीमची पाहतोय. एखादी टीम संपूर्ण जर्सीमध्ये असते तेव्हा एक छान दिसते, टीमचा कॉन्फिडन्स दिसतो आणि टीमची किट खूप इम्पॉर्टंट असते. पुढे क्रॉस बॅटेड आहे क्षेत्ररक्षक अगदी नाना, त्याच्या हातामध्ये जातो चेंडू, विकेटचं पतन. त्याचबरोबर आमचे सन्माननीय आदरणीय संदीपजी मोहिते साहेब देखील आज या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. आदरणीय संदीपजी मोहिते साहेब यांचं देखील मनापासून अधिक स्वागत. वेलकम साहेब, आपलं मनापासून अधिक स्वागत असेल डॅसिंग सरपंच चषक 2024च्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये. नाव सांग जरा आम्हाला. रवी सध्या आपण पाहिलं तर अगदी मैदानामध्ये दाखल होत आहेत गोलंदाजीसाठी. नवीन बॅटर नानानं अप्रतिम कॅच पकडली, सरळ त्याच्या हातामध्ये कुठलीही चुकी त्यानं केली नाही. हॅट्रिक षटकारासाठी तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज जरूर असेल. अर्थातच लारा यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज लगवलं जातं हॅट्रिक षटकारासाठी. बॅटिंग करत असताना अर्थातच रवी यांच्यासाठी शॉट ऑन पूल. पहिला चेंडू अगदी वेगानं जातो डिप्सकोल, एक रिझनला अगदी कार्पेटला गुदगुल्या करत निघून जातो 4 धावेसाठी. चौकार येतोय. या चौकारानं संघाची धावसंख्या आपण पाहिली थोडीशी चकाकी येते, थोडंसं वळण घेते, जाऊन पोचते अगदी 33 या आकड्यावरती. टॉससाठी या कॅप्टन बुरबुशी अर्थातच धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी आणि त्याचबरोबर लवस्टार युवती दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी या बोथ द कॅप्टन्स. यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर अगदी स्क्वेअर कट रिझन मध्ये अगदी स्क्वेअर कट केला, जिथे डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येला थोडंसं वलय आलं, आणखी धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 34 या आकड्यावरती. धावसंख्या अगदी 34 या आकड्यावरती 34. अगदी चेंडू गुडलेन स्पॉट वरती जरूर पडतो. त्यानंतर आपण पाहिलं तर कदाचित नॉन स्ट्रायकिंग एंडला काय घडतंय या बॅटर होईल माघारी जातो. विकास वैरी यावी मात्र माघारी जावं लागते पॅव्हलियनच्या दिशेने. आमचे सन्माननीय डवळे साहेब, मी विनंती करेल साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा आम्ही टॉस घेतोय, ज्याच्यामध्ये लवस्टार युवती संघ खेळताना दिसेल आणि त्यांच्या विपक्ष धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी अशी मॅच असेल. स्क्वेअर कट यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर अगदी निघून जातोय. पंच शहानिशा करतात. लेट्स सी व्हॉट हॅपन. चेंडू थोडासा आतून जातोय की बाहेर निघून गेलाय, ही शहानिशा अंपायरच्या माध्यमातून केली आणि डिक्लेअर धावेचं मात्र यावेळी निर्णय दिला. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या आहे 35 आणि 36 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवले. 36 रन्स टू विन. टॉस केला जातोय. येस लवस्टार युवती वॉन द टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. संतोषनं टॉस जिंकला. कॅप्टन लवस्टार युवतीचा संतोष, दे वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. सांगितलं पहिल्यांदा आम्ही गोलंदाजी घेतो आणि धनंजय बुरबुशी संघाला मात्र बॅटिंग करण्यासाठी आमंत्रण केलं या टीमनं. थँक्यू सो मच डवळे साहेब.
लगेच मैदानामध्ये प्लीज स्पीडअप घ्या. टीम लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. तब्बल 35 धावेचं 36 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलं. चेक करतोय आम्ही, दिसलं तर लगेच निर्णय देतो. जर इथे क्लिअर दिसलं गेलं तर चला तोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवून घ्या. शेवटचा चेंडूचा जो चेंडू होता तो अगदी जो बांबू होता त्याच्या अलीकडून गेलाच तो चौकार आहे. आणि समीकरण सध्या बदल येस चौकार आहे. आणि समीकरण सांगतो येस सांगतो 2 मिनिटं. स्वतः 39 धावा हे टार्गेट आहे. 39 रन्स टू विन. शेवटच्या चेंडूचा चौकार दिला गेला आणि शहानिशा केल्यानंतर हा चौकार दिला. 39 धावेचं आव्हान आहे. बॅटिंग साठी सध्या आपण पाहिलं तर कोण आहे नाना आणि प्रसन्न. आवाज येतो तुला प्रसन्न? हॅलो, बोल ना. मागे नको लागू. या बॅटिंग करणारी टीम एक्स्ट्रा प्लेयर द्या प्लीज. नाहीतर ते काय होतं दुसऱ्याच्या नावावरती धावसंख्या गेली तर बेस्ट बॅट्समॅन मॅन ऑफ द सिरीजला थोडासा प्रॉब्लेम होतो. कारण की जो खेळाडू आहे त्याच्याच नावावरती धावसंख्या गेली तर नंतर प्राइस डिस्ट्रीब्युशनच्या वेळी प्राइसच्या वेळी प्रॉब्लेम येत नाही. बऱ्याचदा असं घडलं की एका खेळाडूचं नाव चुकीचं सांगितलं त्यामुळे त्या खेळाडूची मॅन ऑफ द सिरीज निघून गेली होती त्याच्या हातून. त्याच्यावरती नंतर पर्याय निघाला नाही. मॅचच्या दिशेने 39 धावेचं आव्हान. 39. पहिला चेंडू नाना ड्राईव्ह करतो. यावेळी मात्र अप्रतिम ड्राईव्ह चेंडू आहे. क्षेत्ररक्षक वेगाने अडवण्याचा प्रयत्न, शर्तीचे प्रयत्न, अखेरी चेंडूने गाठले सीमारेषा. क्रिकेटमध्ये फुटबॉल हा होता गोल रोनाल्डोचा. अप्रतिम रिप्ले टेलिकास्ट पाहूयात. आज अगदी प्रयत्न केला पण जिथे मेहनत करायला गेला थोडीशी फनी व्हिडिओ झाले. पहा चेंडू आणि स्वतःच्या पायानं अक्षरशः गोल केला त्यानं. अप्रतिम रोनाल्डो होता बाउंड्री लाईनच्या दिशेनं. जिथे आपण पाहिलं तर या चौकारानं झाली सुरुवात. पहिल्या इनिंगची सुरुवात झाली षटकारानं. सेकंड इनिंगची सुरुवात झाली चौकारानं. पहिल्या इनिंग मध्ये अर्थातच विकास वैरीनं मारला षटकार. सेकंड इनिंग मध्ये चौकार आला. ओहो अप्रतिम चेंडू विकासचा. अगदी नानाच्या बॅट मधून आपण पाहिलं तर एक धाव येते. पहिल्या चेंडूवरती आला चौकार. तदनंतर एक धावसंख्या आहे 5. अगदी वेगवान चेंडू होता या आधीचा. क्रमांक पहिली चालू आहे पॉवर प्लेची. ओहो यावेळी मात्र बॅट स्विंग केले. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव जाते.
नानाची हाईट फॅक्टर देखील चांगली आहे. सातत्याने याच मैदानामध्ये प्रॅक्टिस करणारे खेळाडू आहे. घरोंदा मैदान म्हणजे होम ग्राउंड झालं. या होम ग्राउंडमध्ये सध्या प्रत्येक खेळाडू स्वतःला एक नव्यानं तयार करत असताना असे खेळाडू मात्र आपापल्या असोसिएशनमध्ये खेळत असताना मात्र एक चांगल्या लयमध्ये खेळताना दिसतात आणि अशातलाच एक दोन खेळाडू हे एकमेकांसमोर आलेत. स्लोअर वन गती परिवर्तन ड्राईव्ह केलंय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला चेंडूला अगदी कव्हरच्या डोक्यावर उडवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर केलाय. कव्हर येतोय चौकार. अप्रतिम फटका. या चौकारानं संघाची धावसंख्या आपण पाहिली थोडीशी आकार घेते, जे आपण पहिले जाऊन पोहोचतो अगदी 10 या आकड्यावरती. आपण सन्मान करूयात. मी विनंती करेल आमचे सन्माननीय आदरणीय विजयजी भोसले साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेऊ इच्छितोय. आमचे डॅसिंग सरपंच आपल्या शुभ हस्ते सध्या सन्मान घेतला जातोय. व्यासपीठावरती उपस्थित आमचे ॲडव्होकेट सन्माननीय आदरणीय प्रमोददादा साळुंके साहेब यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते यावेळी मात्र केला जाईल. विनंती करेल आमचे सन्माननीय विजयजी भोसले साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान घेतला जातोय. प्रेमाची आपुलकीची आणि कराडकरांची माणुसकीची उबदार शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचा आपुलकीचा आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यावेळी मात्र आभार व्यक्त केले जातात. आपण उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवलीत आपलं मनापासून आभार व्यक्त केले जात आहे. डासिंग सरपंच आमचे सन्माननीय आदरणीय विजयजी भोसले साहेब आणि संपूर्ण कराड टेनिस क्रिकेटच्या वतीनं. धावसंख्या 11 येणारे 12 चेंडू आणि आता 28 धावेची गरज आहे. 12 चेंडू 28. त्याचबरोबर मी विनंती करेल आमचे यूट्यूब स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून आमच्याला यूट्यूबची संपूर्ण या स्पर्धेसाठी असलेली स्पॉन्सरशिप देण्यात आली आहे त्यांचे बापू लिंगायत सर यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आमचे रतन दादा आपल्या शुभ हस्ते सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आमचे यूट्यूब स्पॉन्सर रतन कुराडे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातो अतिथी कक्षामध्ये. प्रेमाचा आपुलकीचा आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि त्याचबरोबर शाल देऊन हा सन्मान केला जातोय. बॅट स्विंग करतोय अप्रतिम. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. त्याचबरोबर आमच्या सन्माननीय आदरणीय संदीपजी मोहिते साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. विनंती करेल त्यांचा देखील सन्मान किरण कुराडे साहेब मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. किरण दादा आपल्या शुभ हस्ते यावेळी सन्मान करण्यासाठी विनंती करेल. व्यासपीठावरती उपस्थित संदीपजी मोहिते साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. यावेळी बॅट स्विंग केली आहे. कदाचित ज्या पद्धतीने बॉडी लँग्वेज आहे काय घडलं होतं का चायनीज कट होती का लेमन कट होती का या सर्व गोष्टींची चर्चा आता केली गेली. कारण की ज्या पद्धतीने या विकेट किपरने बॉडी लँग्वेज दाखवली ज्या पद्धतीने विकेट किपर शांत उभा राहिला चेंडू हातातून निसटल्यानंतर असं वाटलं की लिडिंग एज होती की काय. नानाला त्रास देणारी ओव्हर क्रमांक 2 साजनची मात्र अप्रतिम राहिल्या. आमच्या आडी मेडिकलच्या कुसूरच्या युवा उद्योजक सन्माननीय जयवंतजी शिंदे साहेब मी विनंती करेल त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय जयवंतजी शिंदे साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. धावसंख्या आहे अगदी 12 1 to 12. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट आणि या वाईट टेनिस क्रिकेट मधील नामांकित गोलंदाजांच्या यादीमधलं असलेलं नाव अर्थातच संतोष काका
त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. काका त्यांचा देखील सन्मान मी विनंती करेल रतन कुराडे साहेब आपल्या शुभ हस्ते यावेळी सन्मान केला जाईल. काकांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल यावेळी मात्र. पश्चिम महाराष्ट्राला जरूर मिस करू काकांना, पुढच्या वर्षी खेळताना बघू पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये. आणि काकांचा सन्मान केला जातो. संपूर्ण वाई विभाग आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील नामांकित गोलंदाजांच्या यादीमध्ये असलेलं एक नाव अर्थातच काका. अनुभव आणि अनुभवानं हे कमवलेलं नाव, त्यांचा देखील सन्मान केला जातो. थँक्यू सो मच. धावसंख्या 13. हो लॉफ केला, कव्हर रिझन डिपेस्टा कव्हरला आहे खेळाडू. वेगानं येतो, चेंडू गॅदर केला, फेकेला, अप्रतिम फेकी, फसला जातोय की काय नाही, तोपर्यंत मात्र पोहोचला जातोय. फेकी आपण पाहिली तर नॉन स्ट्रायकिंग एंडला नाही केली, चांगली गोष्ट होती. त्याला माहिती होतं स्ट्रायकिंग एंडला माझा चेंडू पोहोचू शकतो. तिथे जर बॅटर सापडला तर कदाचित ही चांगली संधी तयार होऊ शकते. अप्रतिम फेकी केली. एके राहुल सध्या आपण पाहिली तर अगदी स्ट्रायकिंगला सध्या समीकरण आहे अगदी 15 धावा, 15 8 चेंडू 24 समीकरण. बॅटीची टॉप एज अगदी डिक्लेअर मध्ये. आता येणारे 7 चेंडू आणि 23 धावेची गरज. मॅच ऑन होतीये. गोलंदाजी करणारी टीम मॅच हळूहळू आपल्या दिशेनं खेचून घेते, कारण की एक चेंडू आता बाकी आहे ओव्हर क्रमांक 2चा. आणि या एका चेंडूवरती बरंच काही घडेल आणि बरंच काय बिघडेल, कारण की मॅच टर्न करणारा एक चेंडू असू शकतो. कारण की 7 चेंडू आणि 23 धावेची आता गरज आहे विजयासाठी. या एका चेंडूवरती जर मोठा फटका आला तर कदाचित धावसंख्या थोडीशी कमी होऊन एक चांगलं टार्गेट शेवटच्या ओव्हरमध्ये चेसिंग टार्गेट बनू शकतं. आणि याच गोष्टीचा सध्या मात्र फायदा घेणं महत्त्वाचं असेल. बॅटिंगसाठी सध्या आपण पाहिलं तर राहुल अगदी स्ट्रायकिंगला. बॅट स्विंग केली, अप्रतिम गोलंदाजी राहिली अर्थातच साजनची. अगदी क्रॉस अँगल गोलंदाजी करते, एक सायडम गोलंदाजी मलिंगाची जरूर आठवण येते. आणि अशी गोलंदाजी आपण पाहिली तर फलंदाजांना आतापर्यंत हलवून दिली नाहीये. गोलंदाजाला भेटलेला वेळ आणि सायडम गोलंदाजांचा राहिलेलं वर्चस्व ते अजूनही तसंच आहे. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या अगदी जाऊन पोहोचले 16. या आकड्यावरती येणारे 6 चेंडू आणि अगदी 23 धावेची गरज आहे. 6 चेंडू 23 धावा. ओव्हर क्रमांक 3 अर्थातच 6 चेंडू. अरे याच्यातून दिसत 6 चेंडू अगदी 23 धावेची गरज विजयासाठी. 6 चेंडू 23 धावा हे समीकरण सध्या मात्र अगदी मॅच मध्ये. पहिला चेंडू यावेळी मात्र अगदी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न, फसला गेला. चेंडू अगदी विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. येणारे 5 चेंडू आणि आता 23 धावेची गरज असेल. मॅच बनत चालले. गोलंदाजी करणारी टीम मॅच मध्ये वर्चस्व आपलं दाखवते. गणेश्वरी ही टीम डेंजर दिसू लागली आता, कारण की बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडंसं बॅकफुटवर पाठवलं जातंय. क्रॉस बॅटेड मिड विकेट रिझन आहे खेळाडू त्याच्या अगदी हातामध्ये. विकेटचं पतन. बॅटर आणखीन एक माघारी जातो. अर्थातच फलंदाज आपण पाहिलं तर माघारी जात असताना पवन बॅक टू द डक आउट. A1 पवन चालला नाही आज, चालला माघारी. बॅटिंग साठी दाखल होतोय नितीन घराळ. 4 चेंडू 23 धावेची गरज.
जवळ मॅचच्या दिशेनं येणारे तब्बल 4 चेंडू आणि अगदी 23 धावेची गरज अजूनही मॅच मध्ये विजयासाठी आहे. आणि लेफ्ट हँडेड बॅटरचं वर्चस्व या मैदानामध्ये चांगलं राहिलंय. लेफ्ट हँडेड बॅटर नितीन आला, उचलला आणि उचलून आहे एकेच्या जवळ हातामध्ये सरळ विकेटचं पतन. एके आला, एके चालला, एके निघाला. काय फॅन फॉलोवर आहेत एकेचे, वा. अगदी जिथे हा खेळाडू जातो तिथे फॅन फॉलोवर त्याच्यासोबत. एकेने कॅच पकडली आणि अगदी आनंद त्यांना झाला. तीन चेंडू 23 धावेची गरज. तीन 23. यानंतर मॅच लवस्ता युवती संघाने टॉस जिंकला. दे वॉन्ट द टॉस, सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट आणि धनंजय बुरबुसी संघाला सांगितलं या बॅटिंग करा. यावेळी देखील उचललाय मिड विकेट रिझनला. हे यावेळी शिवा चेंडूच्या खाली कॅच पकडली. बॅक टू बॅक दुसरी विकेट. बॅटर गॉन. राहुल आला, राहुल देखील चालला, तो देखील माघारी जातोय. आता शेवटचे 2 चेंडू आणि 23 धावेची गरज. ज्ञानेश्वर सध्या अगदी मैदानामध्ये दाखल झाला. 2 चेंडू अगदी 23 धावेची गरज. अप्रतिम चेंडू, बॅट स्विंग. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये, बाकीचं काम तो करतोय पूर्ण. आणि आतापर्यंत प्रत्येक चेंडू आपण पाहिलं तर अगदी निर्धाव आला. 3 विकेट या गोलंदाजानं हासिल केलेत. आणि हा चेंडू जर निर्धाव आला तर डॅसिंग सरपंच चषक 2024 मेडन ओव्हर हॅट्रिक विकेट हा रेकॉर्ड त्याच्या नावावरती जाऊ शकतो. हलक्या हातानं फक्त दिशा दिली. हॅट्रिक विकेट घेणारा गोलंदाज हाच रेकॉर्ड आता नावावरती राहतोय, अर्थातच राजूच्या नावावरती. आणि या मॅच मध्ये विजेता राहिला गणेशवाडी संघ. गणेशवाडी संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच आहे का? स्टिंग आईला मॅन ऑफ द मॅच अगदी थोड्या वेळानं दिल्या जातील, कारण की जे एनर्जी ड्रिंक आहेत ते सध्या ठेवलेत थंड होण्यासाठी. आणि